नमस्कार मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की 20 रुपये प्रीमियम वर्षाला भरून 2 लाख, होय तब्बल 2 लाख रुपयाचा कव्हर तुम्हाला मिळू शकतो, तर तुम्हाला विश्वास बसेल का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रीमियम, कव्हर हे सगळे आमच्या डोक्याबाहेरचे शब्द आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी मी तुमच्याकडे येणार आहे. तत्पूर्वी जर तुम्हाला हे शब्द आठवत असतील तर आम्ही आधी सांगितलेल्या 2 सरकारी योजनांबद्दलची आठवण ताजी आपल्याला आता करायची आहे. 5 लाख प्रतिवर्ष कुटुंब आरोग्य विमा आणि 2 लाख प्रतिवर्ष जीवन विमा या 2 गोष्टी खूप कमी प्रीमियम मध्ये तुम्हाला मिळू शकतात आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आता आपण घेणार आहोत. जर या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील लाईक करायला विसरू नका. चला तर मग प्रीमियम काय असतो, कव्हर काय असतो आणि ही योजना काय आहे याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर मित्रांनो, प्रीमियम म्हणजे काय आणि कव्हर म्हणजे काय यावर थोडीशी नजर टाकूया. तुम्ही कधी सर्कस बघायला गेलाय? तिथे तुम्हाला दिसेल की जो ॲक्रोबॅट्स असतो तो दोरीवरच्या उड्या इतक्या व्यवस्थितपणे मारत असतो. आता त्या कलाकाराला ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट करण्यासाठी किती तासाचा सराव करावा लागला असेल, नाही? मला खात्री आहे की या कलाकारांना या सगळ्या गोष्टींची भीती किंवा चिंता नसते आणि म्हणून ते आपले कला व्यवस्थितपणे सादर करतात. पण तुम्ही बघितलं असेल की या कलाकारांच्या खाली आजूबाजूला एक जाळं लावलेलं असतं, कदाचित कधीतरी ते पडल्यानंतर त्यांना सावरण्यासाठी. इन्शुरन्स म्हणजे तुमच्यातील कलाकारासाठी सुरक्षेच्या जाळ्यासारखंच आहे. जीवन जगण्यासाठी आपण जिम्नॅस्टिक करतच असतो, मग ते वेगवेगळ्या प्रकारचेही असू शकतात. आणि ह्या जीवनाच्या जिम्नॅस्टिक मधून जर आपला तोल गेला आणि आपण खाली पडलो तर सावरण्यासाठी आपल्या समोर इन्शुरन्स नावाचं जाळं असलं पाहिजे. इन्शुरन्सचे हप्ते आपण छोटे छोटे भरतो आणि नियमितपणे भरतो, म्हणजे वार्षिकरित्या आपण LICचा जो काही प्रीमियम आहे तो भरत असतो. हा LICचा प्रीमियम किंवा कुठल्याही विम्याचा प्रीमियम आपण का भरतो हे सुनिश्चित करण्यासाठी की तुमच्या नंतर समजा तुमचा काही अपघात झाला किंवा तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाला खर्चामध्ये कुठेही प्रॉब्लेम यायला नको. जीवन जगताना त्यांना आर्थिक सहाय्यताची गरज असू शकते आणि ती सहाय्यता प्राप्त करून देणे म्हणजे इन्शुरन्स घेणे होय. आता याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जो प्रीमियम भरत आहात त्याला एक कव्हरेज मिळत असतं आणि त्या कव्हरेजची रक्कम तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबियांना मिळते. आता या सगळ्या गोष्टीनं काय होतं की तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय मध्येच कुठेतरी तरंगत राहता आणि त्याला सुरक्षितता प्रोव्हाइड करण्यासाठी इन्शुरन्स प्रीमियम भरून घेते आणि कव्हरेजची रक्कम आपल्या कुटुंबियांना नंतर देते. लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत कसं आहे की जर तुम्हाला कुणाला कव्हरेज द्यायचं आहे, म्हणजे कव्हरेजची रक्कम नेमकी कुणाला द्यायची आहे त्यांची नावं तुम्हाला द्यावी लागतात. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर आई आणि वडील या दोघांची नावे मी तिथे दिलेली आहेत. ज्या माणसाला कव्हरेजची रक्कम मिळणार आहे त्यांना आपण नॉमिनी म्हणतो. मित्रांनो, आता सरकारने अशा योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. सरकारी ही योजना अशा लोकांसाठी आहे जे मोठ्या विमा कंपनीकडून मोठ्या प्रीमियमचा इन्शुरन्स बाय करू शकत नाही. आता सरकारी योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जो इन्शुरर आहे किंवा जो इन्शुरन्स घेणारा आहे त्याला खूप कमी प्रीमियम द्यावा लागतो आणि राहिलेला जो प्रीमियम आहे तो सरकार पे करते. आता तुम्हाला असं वाटत असेल की मला या गोष्टींची गरज नाहीये, पण तुम्ही हा व्हिडिओ जर एखाद्या गरजू व्यक्तीला फॉरवर्ड केलात किंवा गरजू व्यक्तीला या योजनांबद्दल सांगितलं तर त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. मित्रांनो, कुठल्याही योजनेमध्ये सामील होण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की एलिजिबल क्रायटेरिया काय आहे, प्रीमियम किती आहे, कव्हरेज किती आहे, प्रीमियम ड्यू डेट काय आहे आणि फीचर्स काय काय आहेत. प्रत्येक योजनेमध्ये काही दुर्दैवी घटकांचा समावेश होत नाही. प्रत्येक योजना एक विशिष्ट प्रकारचे इव्हेंट्स आपल्याला केटर करत असते, जसे की आरोग्य समस्या असू दे किंवा पिकाचं अपयश असू दे. आता तुम्ही जी योजना घेणार आहे त्या योजनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला फीचर्स म्हणून मिळणार आहेत हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. गव्हर्नमेंटची कुठलीही स्कीम असू दे किंवा रादर कुठलीही इन्शुरन्सची स्कीम असू दे, प्रत्येक योजनेमध्ये कोण अप्लाय करू शकतो याच्यासाठी काही अटी आहेत. मग या अटी तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर किंवा तुमच्या वयाच्या आधारावर असू शकतात. आता प्रीमियम तुम्हाला आधीच माहीत असतो, कारण ती रक्कम तुम्ही दर वर्षाला किंवा दर 6 महिन्याला थोडी थोडी करून भरत असता. नंतरची गोष्ट आहे कव्हरेज. आता कव्हरेज म्हणजे काय की विमा कंपनीकडून तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाला मिळणारी एकत्रित रक्कम. नंतरचा पार्ट आहे प्रीमियम ड्यू डेट.
तुम्हाला जो काही प्रीमियम भरायचा असतो तो एका ठराविक काळापर्यंत भरायचा असतो आणि जर याच्यामध्ये जर तुम्ही एखादा प्रीमियम नाही भरला किंवा काही प्रीमियम तुम्ही नाही भरले तर ती जी मिळणारी रक्कम आहे ती तुमच्या कुटुंबाला मिळू शकणार नाही. आता सगळ्यात शेवट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्कीमची काही फीचर्स असतात. ती फीचर्स आपल्याला जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. चला तर मग मित्रांनो, इन्शुरन्सबद्दलच्या महत्त्वाच्या टर्म्स जाणून घेतल्यानंतर आता वेळ आली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल जाणून घेण्याची. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या व्हिडिओचे जे डिटेल्स आहेत किंवा या योजनेचे जे डिटेल्स आहेत ते 27 सप्टेंबर 2023 पर्यंतचे आहेत. त्याच्यानंतर योजनेमध्ये काही बदल जर झाले असतील तर ते तुम्ही लेटेस्ट डिटेलमध्ये चेक करू शकता. गव्हर्नमेंटची ही जी योजना आहे ती प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसारखीच आहे, ज्याच्याबद्दल आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. पण या योजनेमध्ये आपल्याला थोडेसे डिफरन्स बघायला मिळतात. जसं की ही योजना वय वर्ष 18 ते 70 वयातील लोकांसाठी आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्या मैत्रिणीची सासू जी 67 वर्षाची आहे ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते. दुसरी जी योजना आहे ज्याच्याबद्दल आपण मगाशीच म्हणलं की प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, ही योजना फक्त 18 ते 50 वर्षाच्या वयोगटासाठीच आहे. आता जशी आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने बघितलेली त्याच्यामध्ये 2 लाख रुपयाचा कव्हरेज होता, सेम या योजनेमध्येही 2 लाख रुपयाचा कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे. परंतु एक बदल आहे या योजनेमध्ये. ही जर पर्टिक्युलर योजना तुम्ही घेतली असेल तर केवळ अपघाती मृत्यूमध्ये तुम्हाला हा कव्हरेज मिळू शकतो किंवा अपंगत्व आलं तरच हा कव्हरेज तुम्हाला मिळू शकतो. पण जे अपंगत्व येणार आहे ते रिकवर न होण्यासारखं आणि परमनंट असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा कव्हरेज मिळणार आहे. आता हे जे कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये जे अपंगत्व येऊ शकतं ते कुठलं अपंगत्व कव्हर केलेलं आहे तर डोळ्यांच्या संबंधित, हाताच्या संबंधित आणि पायाच्या संबंधित जे काही अपंगत्व येईल ते या पर्टिक्युलर योजनेमध्ये कव्हर केलं जातं. पूर्ण अपंगत्व म्हणजे दोन्ही डोळ्याची तुमची दृष्टी निघून जाणं किंवा हात किंवा पाय किंवा दोन्हीही काम करायचं बंद होणं. आता पार्शली डिसेबिलिटीमध्ये काय गोष्टी कव्हर होतात तर एक डोळा पूर्णपणे काम करायचं बंद करणं किंवा हात आणि पाय काम करायचं बंद करणं, याला आपण पार्शली डिसेबिलिटी असं म्हणतो. एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे, जर तुम्हाला कुठलेही अपंगत्व आलं आहे, डोळ्याचं म्हणा, हाताचं म्हणा किंवा पायाचं म्हणा, आणि ते रिकवर होण्यासारखं जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, जे काही अपंगत्व आलं असेल ते रिकव्हरेबल नसलं पाहिजे तरच तुम्ही ही योजना घेऊ शकता किंवा त्याला पात्र होऊ शकता. आता तुमच्या समोर एक चार्ट दिसत असेल, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कव्हर होत आहेत, कुठल्या गोष्टी लॉस झाल्यानंतर ही योजना लागू होते ते तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. आता इथे कव्हरेजची रक्कम समान आहे. जर पूर्णपणे अपंगत्व तुम्हाला आलं असेल आणि ते रिकव्हरेबल नसेल तर 2 लाखापर्यंतची रक्कम तुम्हाला मिळेल. पण आंशिक अपंगत्व तुम्हाला आलं असेल आणि ते रिकव्हरेबल नसेल तर 1 लाख रुपयाची रक्कम तुम्हाला मिळू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे अपघाती मृत्यू. आता अपघात हा बाह्य कारणामुळे होत असतो ज्याचा आपल्याला अंदाज कधीही बांधता येत नाही. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे येणारे मृत्यूही कव्हर केले जातात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे येणारं अपंगत्वही या योजनेमध्ये कव्हर केलं जातं. कारण या सगळ्यांमुळे येणारे मृत्यू देखील अपघाती मृत्यू समजले जातात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आत्महत्या करणे, दारू पिऊन मरणे किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून ज्याचा मृत्यू होतो त्या लोकांना ही योजना लागू होत नाही किंवा त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र होत नाहीत. या पर्टिक्युलर योजनेचा जो प्रीमियम आहे तो 20 रुपये प्रतिवर्ष इतका आहे आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये 20 रुपयेच आपल्याला भरावे लागतात वर्षाला. सेम आपल्याला या पर्टिक्युलर योजनेमध्ये देखील भरावे लागतात. आता जो कोण इथे ही योजना लागू करणार आहे त्याचं सरकारी बँकेत किंवा ऑथोराइज बँकेत खातं असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ऑटो डेबिट सुविधा त्यानं ॲक्टिवेट केली पाहिजे तरच तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. आता ऑटो डेबिट सुविधा ही एक खूप चांगली सुविधा आहे, कारण जर इन्शुरन्स प्रीमियम भरायचा विसरला तर योजना खंडित होऊ शकते आणि ऑटो डेबिटमुळे ती गोष्ट होणार नाही. आता समजा जो कोण इन्शुरर आहे किंवा जो इन्शुरन्स पे करणार आहे त्याला काहीतरी झालं तर समजा त्याची 2 मुलं आहेत तर त्या मुलांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी त्याच्या अकाउंटमध्ये मिनिमम 20 रुपये त्या प्रीमियम डेटला असणं खूप जास्त गरजेचं आहे.
आता समजा जॉईंट अकाउंट आहे, तर जॉईंट अकाउंट असेल तर प्रति व्यक्ती 20 रुपये वर्षाला तुम्हाला तिथे भरावे लागतील आणि तुम्ही ही योजना लागू करून घेऊ शकता. आता इथे जॉईंट अकाउंट असल्यामुळे जो कोण नॉमिनी असेल किंवा जॉईंट अकाउंट होल्डर जर असेल तर त्याच्या नावाने कव्हरेज रक्कम मिळू शकते. आता थोडंसं आपण ड्यू डेट आणि बाकीच्या गोष्टींवर नजर टाकूया. मित्रांनो, प्रीमियम भरण्याची ड्यू डेट जी आहे ती प्रत्येक वर्षाची 31 मे ही आहे. मित्रांनो, आता तुमच्या समोर 2 महत्त्वाचे प्रश्न आले असतील, बरोबर आहे ना? सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे अप्लाय कसं करायचं आणि दुसरा प्रश्न म्हणजे क्लेम कसा करायचा. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊ की ह्या योजनेमध्ये आपण अप्लाय कसं करू शकतो. मित्रांनो, अप्लाय करताना ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्हीही सुविधा तुम्ही वापरू शकता. पण अप्लाय करण्याच्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या जवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे तुमचे बँक डिटेल्स, त्याच्यानंतर तुम्ही कुणाला नॉमिनी करणार आहे त्यांचं नाव, खालीलपैकी कुठलंही एक ID कार्ड, मनरेगा कार्ड, EPIC, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड यापैकी कुठलंही एक कार्ड तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी ऑटो डेबिट ॲक्टिवेट करणं, कारण ते जर नसेल तर प्रीमियम चुकू शकतो. आता जर ऑनलाईन अप्लाय करणं तुम्हाला जमत नसेल, तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन ही ऑफलाईन प्रोसेस पूर्ण करू शकता. ही योजना सुरू करायसाठी बँकेमधून तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत आणि बँकेकडे सुपूर्द करायचा आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन ॲक्सेस करणार असाल किंवा ऑनलाईन अप्लाय करणार असाल तर बँकेच्या नेट बँकिंगच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही प्रोसेस करता येईल. बँकेच्या डॅशबोर्डवर गेल्यानंतर सरकारी योजना कुठल्या कुठल्या आहेत त्या तुम्हाला चेक कराव्या लागतील आणि त्या योजनेअंतर्गत ही पर्टिक्युलर योजना तुम्ही अप्लाय करू शकता. मी जसं आधी सांगितलं, तुमचा जो प्रीमियम आहे तो दर वर्षाला कट केला जाईल, तोही ऑटो डेबिटच्या माध्यमातून. आता आला दुसरा प्रश्न, जर माझ्या कुटुंबियांना किंवा मला काय झालं तर क्लेम कसा करायचा. आता देव न करो तुम्हाला काही झालं आणि तुमचा मृत्यू झाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाकडे ही योजना आहे आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जे कोण नॉमिनी आहेत त्यांना खालील डिटेल्स बघणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या बाबतीतचा FIR किंवा त्याची कॉपी तुम्हाला सबमिट करावी लागेल. आणि जर या ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली असेल तर खालील गोष्टी असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ओरिजिनल FIR, त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट, त्याच्यानंतर पंचनामा केल्याची पावती, डेथ सर्टिफिकेट, या 4 गोष्टी तुमच्याजवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे. समजा अपघातामध्ये काही डिसेबिलिटी झाली असेल तरीही काही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ओरिजिनल FIR, दुसरं म्हणजे पंचनामा केल्याची पावती, तिसरं म्हणजे सिव्हिल सर्जनने इश्यू केलेलं डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र आणि डिस्चार्ज सर्टिफिकेट. आता या सगळे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तुम्हाला बँकेच्या थ्रू किंवा तुमच्या विमा एजंटच्या थ्रू किंवा विमा कंपन्याच्या थ्रू एक फॉर्म दिला जातो. तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरनं पण डाउनलोड करू शकता. अपघातानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये सगळ्या कागदपत्रासोबत हा फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचा आहे. तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स बँकेला दिलेले आहेत ते बँक व्यवस्थितपणे चेक करेल, ऑथेंटिकेट करेल आणि 30 दिवसाच्या आतमध्ये विमा कंपनीकडे पाठवेल. विमा कंपनी सगळ्या व्यवस्थित डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर दावा केल्यानंतर म्हणजेच क्लेम केलेल्या दिवसापासून 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कव्हरेज मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. आता ही जी पर्टिक्युलर योजना आहे ती LIC व्यतिरिक्त इतर कंपन्यांकडूनही दिली जाऊ शकते. कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी सेम अटी लागू करून ही योजना तुमच्यासमोर देऊ शकते. आता जर तुमचा जो काही क्लेम आहे तो मंजूर झाला तर विमा कंपन्यांकडून जी काही क्लेमची रक्कम आहे ती सेम बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते ज्या बँक अकाउंटमधून प्रीमियम कट होत होता. मित्रांनो, जर या योजनेचं तुम्ही रेकॉर्ड बघितलं तर एप्रिल 2016 पासून मार्च 2021 पर्यंतचं रेकॉर्ड आहे की केलेल्या 100 क्लेममध्ये 77 ते 78 क्लेम हे मंजूर झालेले आहेत. मित्रांनो, आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची गरज नाहीये, जर तुम्ही स्वतःसाठी हा विमा घेतला असेल तर तुमच्या कुटुंबियांना किंवा तुम्ही ज्यांना नॉमिनी बनवलेला आहे त्यांना ही गोष्ट सांगायला विसरू नका, कारण जर ते तुम्ही केलं नाही तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. मित्रांनो, या योजनेबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या आहेत.
तर एक छोटासा रिकॅप घेऊया आणि या व्हिडिओची सांगता करूया. मित्रांनो, आपण ज्या योजनेबद्दल डिस्कस करत आहोत ती योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कव्हर होतात तर ऍक्सिडेंटल डेथ आणि ऍक्सिडेंटल डिसेबिलिटी. एलिजिबल क्रायटेरिया काय आहे? वय वर्ष 18 ते वय वर्ष 70. बँक अकाउंट असलं पाहिजे, तेही ऑटो डेबिट ऑन असलं पाहिजे. प्रीमियम किती आहे तर वर्षाला 20 रुपये फक्त. कव्हरेज अमाऊंट किती आहे? जर ऍक्सिडेंटल डेथ झाली किंवा फुल डिसेबिलिटी आली तर 2 लाख रुपये आणि पार्शियली डिसेबिलिटीसाठी 1 लाख रुपये. प्रीमियम ड्यू डेट किती आहे? 31 मे प्रत्येक वर्षाची. फीचर्स काय आहेत? प्रीमियम कसं पाहिजे? ऑटो डेबिटेड मोडवर. मित्रांनो, हा जो टॉपिक आहे तो आपण जास्त करून अपघात, मृत्यू या संदर्भात होता. तो थोडासा दुःखद तुम्हाला वाटू शकतो, पण या सगळ्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. कारण जर अनपेक्षितरित्या आपल्यासमोर अशा गोष्टी आल्या तर आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी ही योजना खूप जास्त महत्त्वाची आहे. अशाच अनेक सरकारी योजना आपल्यासमोर अवेलेबल आहेत, पण त्या आपल्याला माहिती नसतात. जर तुम्हाला अशाच सरकारी योजनांबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही त्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. दुसरं म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून लोकांची मदत करा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.